नारायण राणे यांची उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी 13व्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाचीच उमेदवारी या 13व्यामध्ये राहिली. म्हणजे वर्गातला उमेदवार पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने, खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसून आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं. त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे. आणि जर उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ते लोकांमध्ये असण्याची भाजप कशी काय अपेक्षा करते. आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. राणेंना उमेदवारी ही राणेंनी हट्टाने घेतलेली या उमेदवार आहे. त्यांच्या 2 मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे. आणि खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे 2 मुलगे याच्यासाठीच राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण किरण सामंतांना जर उमेदवारी त्यांनी दिली असती, त्यांना जर पाठिंबा दिला असता तर जिल्ह्यामध्ये लोकांनी वेगळं म्हटलं असतं की राणे कोणासाठी काम करतायत. परंतु आमचा 10 वर्षाचा जो संघर्ष आहे तो याच गोष्टीसाठी आहे की राणे कुटुंबीयच का, सगळ्या जागा असू दे, सगळे व्यवसाय असू दे, हे राणे कुटुंबियांसाठीच का. त्यामुळे राजकीय मक्तेदारी सुद्धा राणे कुटुंबियांसाठी काय याचा लोक निश्चित मतदारांमध्ये विरोध करतील आणि आम्हाला त्याचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे राणेंचा पराभव आता निश्चित आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.